मनापासून नमस्कार. परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, आबाल वृद्ध गडी गोपाळांनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग ब्रह्मवेत्यांना माझ्या माग म्हणावायचा आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चढकाप सुटला, दुष्टा चढकाप सुटला, दुष्टा चढकाप सुटला, दुष्टा चढकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर, आनंद करते घरोघर, आनंद करीती घरोघर, आनंद करते घरोघर. सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती, सदा नाम वाचे गाती. प्रेमी आनंदी नाचती, प्रेमी आनंदे नाचती, प्रेमी आनंदी नाचती, प्रेमी आनंदे नाचती. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर, आनंद करते घरोघर, आनंद करीती घरोघर, आनंद करते घरोघर. म्हणे हरती दोष, तुकामणे हरती दोष, म्हणे हरती दोष, तुकामणे हरती दोष. आनंदाने करती घोष, आनंदाने करती घोष, आनंदाने करती घोष, आनंदाने करती घोष. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करीती घरोघर, आनंद करती घरोघर, आनंद करीती घरोघर. आनंद करती घरोघर. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, भगवती जय, पांडुरंगा करू प्रथम नमन, भगवती जय, पांडुरंगा करू प्रथम नमन, भगवती जय. दुसरे देव सत्तानिया, दुसरे देव सत्तानिया, दुसरे देव सत्तानिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रे जननी देवाची. या जगद उद्धारा लागी धरिला अवतार, या जगद उद्धारा लागी धरिला अवतार, मिरविला बडिवार सिद्धाईचा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्. एकं नित्यविमलमचलं सर्वदे साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं, गुटी क्षत्रे निवासिनं तन्नमामि विधिविन्दान् वरिष्ठं. सद्गुरु समर्थ संत श्रीपाद बाबा की जय, संत समर्थ रामदास बाबा की जय. ओम नमोज्याद्या विध प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशु मणी निवृत्तीदा स्वधारी जोची जयांची क्रिया स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. आता माझ्या भावा अंतराय नको देवा,
आली भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझी मन आता राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुट देऊ फाटी विठाल संतन की परमार्थिक बांधव माझ्या समोर बसलेल्या आया भगिनी आजचा असणारा हा सुवर्ण युग आजचा हा सोन्याचा दिवस अवताराला आला धर्मरक्षणाला सोन्याचा दिवस तुमच्या आपल्यासाठी आजच्या या पर्व काळामध्ये आज श्रावण वद्य अष्टमी अनंत ब्रह्मांडाचे धनी गोपाल भगवान श्री कृष्ण परमात्मा यांचं ठीक रात्री 12 वाजता अवतरण विठाला तोपर्यंत आपणाला बरंच काही सांगावयाचं आहे आणि ऐकायचं देखील 12 पर्यंत. तत्पूर्वी आनंद एवढ्या गोष्टीचा होतो स्वर्ग बघितला नाही ना म्हणतात माणसं मेल्यानंतर स्वर्ग कळतो. अजून मी आहे स्वर्ग मी नैरानं बघितला नाही किती स्वच्छ आहे. पण आज ज्या वेळेला मी 3:30-4 वाजता या भिडान तीर्थक्षेत्रामध्ये विराजमान झालो किंवा माझं आगमन झालंय माझं येणं झालं डोळे पाणावले डोळे भरून आले. शेजारीच दिसणारी ही गंगाबाई झुड 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 धारेनं वाहते. मंद मंद आवाज येतो. वेशीपाशी एंट्री केल्याबरोबर
स्वर्गातलं सुख अनुभवायला मिळालं मित्र. या जागेचा महिमा गोकुळ वसावले रामा. 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 गोकुळ वसावले रामा. गोकुळ वसावले रामा. गोकुळ वसावले रामा. परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज कुठल्या तरी युगामध्ये तुमच्या या गावकऱ्यांनी, तुमच्या आजोबा पंजोबांनी, मित्र हो, दोस्त हो, भक्तजन हो, सद्गुरुनिष्ठ माझ्या माता पित्यांनो, आजोबा पंजोबांनी, वडीलधाऱ्यांनी कुठंतरी रामाच्या कृष्णदेवाच्या काळामध्ये धर्म प्रसारणाचं कार्य करीत असताना तुमच्या गावकऱ्यांना त्यांना तुकडा खायला दिलेला असेल, यथा कदाचित नाकारता येत नाही. लोटीभर पाणी प्यायला दिलं असेल, रात्रभर निवाऱ्यासाठी धर्मशाळा दिली असेल, ओटा दिला असेल, पोत झोपायला दिलं असेल. उपकाराचं ऋण फेडण्यासाठी तुमच्या या गावामध्ये काही वर्षापूर्वी आगमन झालं. त्या संताचा पूर्ण आशीर्वाद आणि या गावातील, या तीर्थक्षेत्रामध्ये काय त्यांचे देखील आजोबा पंजोबा, आजा आजी, जन्म देणारी माय, जन्म देणारा तो बाप, परंपरा पवित्र असली पाहिजे. हरिभक्ती परायण आदरणीय, आता माझ्यापेक्षा ते वयानं मला काय आता सांगता येत नाही, तरी पण कीर्ती महान श्रीमान आदरणीय राजू दादा सरपंच साहेबांच्या या अथक प्रयत्नांनी श्रीपाद महाराजांचा पूर्ण आशीर्वाद, राजू दादा त्यांचं संपूर्ण विश्वस्त सदस्य सगळ्या साथीदाराला धरून, आता इथे राजदादा आहेत का नाही मला आनंद वाटला. स्वर्गातला आनंद आज मला बघायला मिळाला मित्र. तुम्ही टाळ्या वाजवा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, इकडं लघवीला जात असताना काही नवीन झाडं लावलीत. आता वाटतं कुलदेवतेचं मंदिर,
भाग्यवंतांना बसायला ते काय म्हणतात त्याला टेबल, गावामध्ये कान्याकोपऱ्याला सडकं तयार केली. अरे आपल्या बायकोनं जर आपणाला सांगितलं ना, धनी तुम्ही मुक्तीला निघालात ना, किलोभर सिमेंट घेऊन या. आपल्या पायरीला लावायला दगड उचकलाय, 1 किलोभर सिमेंट आपल्याकडनं येऊ शकत नाही. पायरीचा दगड उचकलाय, तिनं महिनाभर तगादा लावलाय. मित्र, माझ्याकडनं 1 किलो सिमेंट मुक्तीवरून येऊ शकत नाही. हे सोपं नाही बरं, हे सोपं नाही. उचलायची जीवानं लावायचे टाळूला, ही गोष्ट एवढी सोपी समजायची नाही. स्वर्ग बनवलं बिरडाण्याला, स्वर्ग. जीवा भावाने जवळ पाहिलं माझं गावाचं मंदिर. कालच्याला मी बिलाडी तीर्थक्षेत्रामध्ये होतो. फोन झालाय, रिप पावसाची चालली, कीर्तन कसं व्हायचं बाबा? म्हणलं तू काय काळजी करतोस, थोरा मोठ्यांचा आमच्या बिरडाण्याला आशीर्वाद आहे. सभा मंडप झाला. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता दिवस बघायला मिळाला. घेतलेला अभंग सगळ्यांना प्रेरित आहे. सगळ्यांचे परिचयाचे आहे. त्यांच्या बाबतीत थोडक्यात सांगणे नाही. पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी मातेच्या तीरावर वसलेले तीर्थक्षेत्र देहू. ऐका, 550 किंवा 500 वर्षापूर्वी एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये, का बाबा, त्यांना काही आवश्यकता नाही, त्यांना प्रतिष्ठेची गरज नाही, त्यांना गर्व व्यथा तर नाहीच नाही. मने राम झाले, 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 मने राम झाले. प्रभूजी का सोनी कैसे निवृत्ती आली, प्रभूजी का सोनी कैसे निवृत्ती आली, प्रभूजी का सोनी कैसे निवृत्ती आली, प्रभूजी का सोनी कैसे निवृत्ती आली. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराया
मर्यादित हिंदुस्थानापुरते नसून, मर्यादित महाराष्ट्रापुरते नसून, अनंत ब्रह्मांडांचे धनी मालक सार्वभौम चक्रवर्ती परमात्म्याचं ते अवतार विठाला. काहीही मतलब नाही, महत्वाकांक्षा नाही, कोणाबद्दल जिज्ञासा नाही, आईच्या गर्भवासाच्या वेदना त्यांना नाही. कारण तुकोबाराय हे जे डिपार्टमेंट आहे, हे जे सबस्टेशन आहे, हे स्वतंत्र सबस्टेशन आहे. हे सबस्टेशन कोणाचं मिंद नाही. आपण जर कोणाचे दोष घेतले तर मिंद व्हावं लागतं. गल्लीनं जाताना येताना दिसला म्हणजे खाली मानगुटी घालावी लागते. हा अनुभव आहे. जगद्गुरु संत तुकोबाराय हे असंच काही व्यक्तिमत्व आपल्या हिंदुस्थान देशाला, महाराष्ट्र राज्याला लाभलं मित्रो. हे व्यक्तिमत्व कोणाचं मिंद नाही. काळगुणाम सलाम करी, तुम्ही सुरुवातीलाच कीर्तन मनापासून ऐकता गड्या. मला माहिती आहे तुम्ही सर्व राजहंस आहात. याने कीर्तन कुठून स्टार्ट केले गड्या? आजच्या कीर्तनाचा हेतू किंवा पायंडा काय आहे, सांगण्याचं मूल्य काय आहे, शेवटपर्यंत ऐका, लक्ष देऊन ऐका. शेवटाला कीर्तन कुठं यड होते. तुकोबाराय कोणाचे मिंदे नाही. बहादरानं प्रमाण दिले, काळ गुलाम सलाम. सुनबाई ज्या अर्थी जुन्या काळातली गोष्ट सांगतो मी, आत्यानं आताच नाही. सुनबाई ज्याप्रमाणे सासूबाईची मिंदी आहे, कारण तिच्या पोऱ्याकडे नांदायला आलेली ना, तिच्या लेकराकडे नांदायला आली ना. लेकरू त्या आत्याच आहे ना, म्हणून सुनबाई आत्याची मिंदी आहे. सकाळचं तरी सायंकाळी दिलं, शिड जरी दिलं, अर्ध्या पोटाचं जरी दिलं तरी नाकारत नाही, आनंदानं जेवते. उष्ट खरकट जरी दिलं तरी हसत हसत गिळते. आताच्या सुरेचं नाही बोलत मी. आताच्या आत्या तशा राहिल्या नाही. तिला रावा नशे का जावा नशे. आताची जी आत्याबाई आहेत, सायंकाळी तुकडा मिळन का, इथून त्या आत्याची सुरुवात. तुमच्या गावाला तसं नाही म्हणा, कारण तुम्ही 93-94 पासून कीर्तन ऐकताय. तुम्ही सगळी चांगली माणसं. मी माझ्या गावाकडची गोष्ट सांगतो. मला या गावामध्ये रात्र घालवायची ना, आणि सकाळी 9 वाजेपर्यंत मला कोणीतरी चहाला बोलवायला पाहिजे गड्या. म्हणून मला मन धरणी करणं भाग आहे. तुम्ही किती चांगले आणि किती वाईट, माझ्या सगट मी कशाला पेपर तपासू. ज्याप्रमाणे सुनबाई आत्याबाईची मिंदी होती पूर्वी, सांगन तशातले तुकोबाराय नव्हते. कडी काळाच्या माता सोटे मारू,
काळाच्या माथा छोटे मारू काळाच्या देखील पापाला सोटा मारायची ताकद आमच्या जगकार खाय आम्ही माथा दिला आम्ही माथा दिला काय प्रमाण शोधित गड्या तुम्ही आज 72 येत अगदी ही प्रमाण जर राहिली नसती गोपाल दादा आपल्याला मारलं असते लोकांनी. अरे बुवाची पण मनमानी चालली नाही बरं आमची मनमानी नाही कारण समाजाचं आमच्यावर लक्ष आहे. विठाला काळ खाय आम्ही माथा दिला पाय. दृष्टांत सांगतो मी तुम्हाला ऐका. प्रवासाच्या वाटेवर आपण निघालो आणि कुठंतरी आपणाला रोखलं गेलं, थांबवलं गेलं, अडवलंय आपणाला. लेबल दाखव. मग आपण लेबल दाखवतो या डिपार्टमेंटचा मी कर्मचारी आहे, हा माझ्याकडे शिक्का आहे, हे माझं लेबल आहे. इथं तुमची सुट्टी होऊन जाईल. मी मंत्र्याचा प्रिय, खासदाराचा असा आहे का नाही. लेबल दाखवल्यानंतर मी अशी अशी ड्युटी करतो. इथं हे लेबल दाखवल्यानंतर आपली सुट्टी होईल. परंतु शेवटचा श्वास ज्या वेळेला आपला 99,000 योजन मार्गाच्या मार्गाला ज्या वेळेला लागन, शेवटचा ऐका, शेवटचा श्वास ज्या वेळेला सुटतो, चैतन्य निरोप घेते, बॉडी खाली पडते, निस्तेज होते. 13 दिवस पर्यंत घरामध्ये दिवा पेटवला जातो माणूस मेल्यानंतर. आणि 13व्या दिवशी ते पित्र वगैरे ते काही विधी असती केले गेल्यानंतर 2 पाहतर आपल्या मनगटाला धरतात. ऐका, लेबल इथं चालल या मूर्ती लोकांच्या सडकीवर प्रवास करताना, पण मेल्यानंतर हे जे आपलं शरीर आहे, हाड मास रक्ताचं डोळ्यांना दिसणारं शरीर, सायंकाळी दुपारी भावकीतले लोक जमिनीत पुरून देतील, माती होईल. संस्कृतीप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे जर जाळून काढलं तर राखुंडे होईल, वार आलं तर राख उडून जाईल. हे जे दिसणारं शरीर आहे हे इथं याचा न्याय लागेल. परंतु इथून पुढची सुरुवात जीवनाची खरी स्टोरी आहे. म्हणून तर संतांनी या ठिकाणी येणं केले ना, उगीच नाही. ऐका, 13व्या दिवसाला पाहतर आपल्या दोघं मनगटाला धरतात. त्यावेळेला ते जे शरीर ते पकडतात, ते शरीर या डोळ्यांना दिसत नाही, पण टकोरा बसाशिवाय राहत नाही भाऊ. मग तेव्हा तुम्ही बायको पण नाही, मायबाप पण नाही, सोनाने चिपा पण नाहीत, राजा भाऊकी पण तिथं बघत नाही, तुला लंबा केल्याशिवाय राहणार नाही. स्वप्नामध्ये कधी कधी मान दचून उठतो, ती बायको येते का हो, काय झालं तुम्हासनी. मग तो म्हणा कोणीतरी दणका मारा. जागा झाल्यानंतर काहीच नाही. मी तुमल्या असे इतरच भाऊ, दणका नाही लागणार का, कोके का उठणार आहे.
दृष्टांत कळला का? हे शरीर तवा राहत नाही, त्यावेळेला न दिसणार शरीर असा टकोरा बशिन्न दादा मारे ती डोळे तू डोळे दिसतो या माझे किंकर बहुता या माझे किंकर बहुता या माझे किंकर बहुता मारी थोडी दिसतो ये माझे किंकर बहुता ये माझे किंकर बहुता ये माझे किंकर बहुता तप्ता भूमीवरी चालविते पायी, तापवलेल्या भूमीवर आडवानी पायानं चालायला लावतात. खैराचे इंगड, खैर लाकूड माहिती ना, खैर कापूस ना माहीत नरम रास्ता. तप्त भूमीवरी चालवित तुम्ही मनाशे कुठेतरी जीव गुती राहिला म्हणून सांगा ना, प्रसंगी राहिला बरं. तप्त भूमीवरी चालविते पायी, खैराचे इंगड, इंगड म्हणजे विस्तव 99,000 योजन पर्यंत अंथरलेले असतात. ते बादर घेऊन चालतात यम दरबारापर्यंत 13व्या दिवसापासून. मग ज्या कुत्र्याले तुम्ही दाराशी आलेलं दिसार पोऱ्या घास मोजी राहणार आहे, ते कोणता साय मागाय तर आपा त्या सारखंच ना, हा मोडस असा घास मोडस, गोडा तोडस, पोटमा टाकस, गोडा तोडस, त्याला असं वाटस हा माले टाकी असं करत, गोडा तोडवा धरस, ते म्हणे माले टाकी असं. मग हाई म्हणस पोऱ्याले आई घास मोजी राहणार रे, हान झाडाले ते पारणं. आता ज्यानं सांगितलंय तो बा, ते जर का एवढं मेंटल खोबडीच आहे त्याच येते, ते किती असन बर, त्याने रोज गाठा कोरा टाका कंबर मध्ये क्यां 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 क्यां. हो का? 99,000 म्हणजे श्रीपाद महाराजांचं ऐकू नका, माझं ऐकू नका, जरा संत साहित्य बघा, तुम्हाला हुडकायला वेळ नाही. चौकात येऊन तुम्हासनी शिपासना उखडला कोराला वेळ मिळत. काय सापडायचं सोडायला चिपा का चिंद्या, सुतारेच ना उखडल्यावर घेत नाहीच ना उखडला उकरा तर. चौकात यायचं नाही तर उद्योग करत बसायचा, शास्त्र उघडायला वेळ नाही. तुम्हाला वेळ नाही ना, सांगणारे सांगणारे ऐका. 13व्या दिवसापासून किलोमीटर 2 किलोमीटर 8 किलोमीटर नाही, 99,000 योजन, एक योजन म्हणजे 4 किलोमीटर. 99,000 योजन पर्यंत आपणाला यम दरबार गाठायचा आहे. आणि रस्त्यावर ज्या कुत्राले टकोरा टाकेले भाऊ, ते कुत्र तुला लचका तोडण्याशिवाय राहणार नाही. सपन मध्ये असं तू कोकाई उठस ना, हो बाप दणका लागलाय म्हणून तू आडून उठलास. नक्की म्हणजे नक्की मी व्यासपीठावरून बोलतोय, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे, माणूस झोपेत रडतो देखील. का रडताय? मोठं दुःख दिसलंय ग, बायकोले म्हणताय मोठं दुःख दिसलंय ग. बडबडून अश्रू वाहिलेले असतात. नक्की म्हणजे नक्की. आणि जागा झाल्यावर काहीच नाही. दुःख नाही झालं का? डोळे ओले आहेत का नाही? जागा झाल्यानंतर कळतं का? परिणाम नाही झाला का? तीच तर आहे मित्रो, ज्या कुत्र्याला तुम्ही दगड मारलाय ना, तो कुत्रा तुमचा लचका तोडणार आहे. आज श्रीकृष्ण भगवंताचा जन्मदिवस आहे. मानवांनो माणूस केला जागा रे, जरा माणसात मिसळून वारा. जरा
करत असताना, ऐका, संसाराच्या वाटेवर चालित असताना, विषयाच्या भोगामध्ये पारंगत असताना काय सांगावे आता तुमच्या पुढे? एक चूक, एकच चूक सांगितलेली पुरे. 99,000 योजनचा प्रवास. ज्या बैलाला तुम्ही आर टोचली मित्र, मी सुद्धा कुंड्याचाच आहे, पण श्रीपाद महाराजांचा आशीर्वाद. बैलाला एक आर टोचली ना, तो बैल 99,000 योजन चालित असताना तुम्हाला उधळणार आहे माझ्या सगट. मला सोडणं असं नाही. ब्रह्मांड नायक परमात्मा एक आरी, कुरांडाला असणारी एक आरी सुद्धा सहन करत नाही. मुका प्राण्याला तोड नाही, नाहीतर धावला असता तो. पण ज्या वेळेला तू 99,000 योजनच्या मार्गाने चालशील, त्यावेळेला तोच बैल तुला उधळल्याशिवाय राहणार नाही. तो आडवा फाडी तुला चिरल, मग अंगाची लाई लाई होईल बेट्या. त्यावेळेला तुझ्या जवळ कोणी येऊ शकणार नाही. देवाने धनवान तुला रे, ऐका, देवाने धनवान तुला रे, गर्वासाठी केला का, केला का. आयुष्याचा नाटक कराया नरकंदी तू आला का, आला का. बैलाला भोगती तुझारी, बैलाला भोगती तुझारी, आत्मन त्याचा करला का, आत्मन त्याचा करला का. साथ घोषेल देवन मुलाली, अधुनी उमजले नाही का, नाही का. देवाने धन मान तुला रे, गर्वासाठी केला का, केला का. कुठलं प्रमाण तुम्हाला पाहिजे अजून? धनराजा अंदाज 1500 सांगतोय असं तुम्हाला वाटतं काय? जरा शास्त्राकडे वडा. साधू संत काय लिहतात, काय मार्गदर्शन करताय आपणाला? कोण देखील राहिलं तवा तू तर बघशील का नाही? हा, ज्याप्रमाणे एखादी बाई अंगावर रॉकेल टाकते, काडी लावून घेते, जशी तिच्या अंगाची लाई लाई होती का नाही, त्याच्यापेक्षा 72 लाई लाई होणार तुझ्याकडे. त्यावेळेला लेबल विचारलं जाईल. त्या यम धर्माच्या दरबारामध्ये लेबल दाखव. माझ्या तुकोबा राहिलाय ना, हा प्रसंग सुटला नाही बरं, पण मिंदा नसल्यामुळं साई सलामत. तुम्ही इथं टोल नाक्यावर पोलीस वगैरे आडवे आलेत नाही, हे लेबल तुम्ही दाखवू शकता. लबाडीने तुमची सुट्टी होईल, पण तिथं तुमची सुट्टी नाही व्हायची राजा. मला स्वतःला धरून सांगतोय मी. त्या ठिकाणी लेबल विचारलं तुकारामांना, महाराज दिसताय वाटतं. नाही, मी तसा खास महाराज नाहीये. समाजानं मला महाराज केले. एवढी नम्रता, माझ्या सद्गुरुनाथांचा आशीर्वाद आहे पूर्ण. मी खास बुवा नाही, मला काही येत पण नाही, पण माझ्याकडे लेबल आहे. मी खानदानी पुत्र आहे सद्गुरूचा. मी आयऱ्या गैऱ्याचा नाही, मी खानदानी परंपरेतला गुरु माझा. आणि त्या गुरुनं माझ्याकडं हे लेबल दिले. बघा, करू शकताय का माझी सुट्टी? त्या अधिकाऱ्याने ज्या वेळेला लेबल बघितलंय, त्या लेबल मध्ये त्याला असं वाचायला मिळालं, आम्ही नामाचे धारक
लेबल सांभाळून ठेवा, नसेल तर जरा स्वीकारण्याचा प्रयत्न केला. आता लाडकी बहीण योजना निघाली, किती प्रयत्न केला हो बायांना. गडी माणसं कुठे गेली लेकर सांभाळायला कुणाच ठाऊक. ठाला विठाला अवघड गणित आहे. मी कुठला पक्षाचा माणूस नाही बरं, नाहीतर तुम्ही मनशान. मी कोणाचा विरोध करत नाही बरं, पण किती चांगलं आणि किती वाईट तुम्हाला पण कळस बरं. कलियुगाचे मुळे झाले धर्माचे वाटोळे. काय करणार मनमानी. आता किती चांगलं किती वाईट, आता हा तपास तुम्ही करा. पुढे शेंदडीचे रड, पुढे शेंदडीचे रडतील, पुढे शेंदडीचे रडतील, पुढे शेंदडीचे रडतील. किती समुद्रारी कधी बसती, किती समुद्रारी कधी बसती, पुढे शेंदडीचे रडतील, पुढे शेंदडीचे रडतील, पुढे शेंदडीचे रडतील, पुढे शेंदडीचे योगायोग मी माझ्या गावी गेलो नाही. बघा आता हे प्रमाण कसं शोधून काढलं त्यांनी. राग येतोय लोकांना हो. हा? राग येतोय का नाही. पुढे शेंदडीचे रडतील, तुमच्या आसू पुसायला कोणी येणार नाही. मी आता कोळपिंपरीला गेलोय, आपल्या भाऊनं टीव्ही लावलाय. तिथं एक बाईची मुलाखत होती, चांगली होती, वयस्कर बिचारी शिकलेली होती. आणि तिनं माईक घेतला हातामध्ये आणि ती म्हणते, भाऊ दादा, अरे जिंदगी भर पैसा कमवला जातो, तो पैसा पुरत नाही. हे 1,500 रुपये कुठं पुरणार आहेत रे आम्हासने. गरीबाच्या कापसाला भाव द्या. 6,500 आणि 7,000 रुपये क्विंटल तुम्ही घेताय आणि इकडं महिन्याला 1,500 रुपये आम्हासने देताय. युनिटचा भाव वाढवताय तुम्ही. तुमची हे 1,500 नको आम्हासने. पण गरीब शेतकऱ्याच्या मटेरियलचे भाव कमी करा. ती बाईची मुलाखत ऐकली बघा. आता किती चांगलं बोलली असेल, किती वाईट बोलली असेल, हा विचार तुम्ही करा. विठाला तुकोबारायांना लेबल विचारला अधिकाऱ्यांनी. तुकोबाराय म्हणतात, मी परंपरागत चालत आलेला संप्रदायाचा सद्गुरुनाथ्याचा शिष्य आहे मी. बघा माझं लेबल. आणि ते लेबल असं सांगत होते अधिकाऱ्याला, आम्ही नामाचे धारक. निरो प्रकार आणि आमच्या लेबल मध्ये भेसळ नाही. खरं सांगतो मी, आज कृष्णाचा जन्मदिवस आहे. आज काना सुद्धा वाढवलं नाही आणि उकार सुद्धा मोडलेला नाही. तर एवढी भारदस्त विद्या प्रत्येकाला दिलेली आहे. संदीपान ऋषींना ज्या वेळेला शरण गेले, आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा, मी मगाशी बोलत होतो, ज्या वेळेला ब्रह्मनामाचा उपदेश संदीपान ऋषी श्री कृष्णाला करत असतात, त्यावेळेला संदीपान ऋषींनी कृष्णाला सांगितलं, कृष्णा, मेलेला माणूस जिवंत होण्याची ही विद्या आहे. माझ्या श्रीपाद महाराजांनी काना सुद्धा मोडला नाही. मित्रो, विसरू नको रे साधका, मेलेली माणसं जिवंत होतात. एवढी पॉवरफुल गोष्ट आहे. खरं बोलतो मी, बाळा पोटी माहेर गेल, मेले माणूस जित उठवे, वेळ काळा ते ग्रासी लगा, कैसा वासुदेव बोलतो बोल, असं माझे गुरु बोलत होते. विद्या पॉवरफुल आहे.
डॉक्टरांनी औषध दिले आपणासनी, ते काय तुम्हासनी तेवढीमध्ये ठेवायला दिलं काय? म्हणजे बोखलामध्ये ठेवायला देणं काय ते? आणि गुण काही लागत नाही, तू घेशील कवा? असं नाही जमत. जिवंत झालेला माणूस परत मरायचा नाही का? हा मृत्यू लोक आहे, एक दिन तो जाना ही पडेगा. मग कोण्या बापानं शिकवला हा धंदा करायला? स्वतःचा उद्धार करून घे. विठाला सोडून माझ्याकडे लेबल आहे. ज्या अर्थी तुकोबाराला लेबल विचारलं जात, आम्हाला नाही विचारलं जाणार का? या मृत्यू लोकांमध्ये वशिला चालेल मित्रो, पण एम धर्माच्या दरबारामध्ये वशिला चालायचं नाही, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून एवढा उंच कोटीतला साधू तुकोबार आहे, पारतंत्र्यातले नाही, त्यांच्याकडे स्वतंत्रता होती आणि आहे आणि राहणार. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे इथपर्यंत आला आता आपलं कीर्तन. तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, असं प्रमाणे ना इथपर्यंत आलोय आता आपण. मग का आले तुकाराम महाराज परत? मातेच्या उदर कुवरी पचोरी विष्णेच्या दातरी अधुमुख नवमासावरी, उकडोनी जन्म जन्मूंनी मरती. एवढं आईच्या उदरामध्ये ज्या प्रमाणात दाखऱ्यावर फुंकं उकळलं जातं, त्याप्रमाणे जर उकळला जात असेल, कोण एवढं सांगितलंय तरी महाराज म्हणताय एवढी स्वतंत्र असून देखील तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखे घरावे आम्हाशी. का व कशा करता तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये येणं मागता? का तुम्ही येतात? काय कारण आहे त्या गोष्टीला? तुम्हाला काय विलक्षण लढवायचंय काय? तुकोबाराया, तुम्ही स्वतंत्र असून देखील वासनेचे निंदे नाही, नये सरिता निराडे लवण मिळविता. तशी तुमची अवस्था. मिठाचा तुकडा समुद्राला गेला म्हणजे एवढा मोठा समुद्र होतो, एवढा तुकडा. एवढे तुम्ही मोठे असून देखील तुका म्हणे गर्भवासे आणि सुखे घालावे आम्हाची. श्रोतेजनो, कृष्ण जन्माच्या निमित्तानं, अष्टमीच्या निमित्तानं तुम्ही आज माझ्यासमोर बसले. एवढी स्वतंत्रता असून देखील तुकोबाराय गर्भ व्यथेचं दुःख सहन करायला का हाव म्हणतात? मला सांगा बरं, विचार करा. मी तुमचा आता अर्धा तास वेळ घेतला, अजून कृष्ण पुढे. सासूबाई जशी स्वतंत्र आहे ना, तशी तुकोबाराय स्वतंत्र आहे. जेवता जेवता देखील सुनेला जर सांगितलं ना, मला तांब्या भरलाय व नाव धरून बोलत नव्हत्या, तरी त्या सुनबाईला राग येत नव्हता. जेवता जेवता जरी असली तरी उंबऱ्याच्या बाहेर बसलेली सासू म्हणायची, पोरे मला तांब्या भरलाय व हातातला घास ताटात सोडून द्यायची आणि आत्याबाईला तांब्या भरून आणायची. त्या वयातल्या माझ्या आया काही समोर बसलेल्या असतील, चुकलं असेल तर कीर्तन सुटल्यावर मला नक्की सांगा, मी माझ्या चुकीमध्ये दुरुस्ती करीन. एवढा अधिकार होता सासूचा, एवढी स्वतंत्र होती सासू. त्याचप्रमाणे माझे तुकोबाराय, तुमचे असतील नसतील मला माहित नाही, माझे तुकोबाराय स्वतंत्र होते, अगदी कोणाच्या गुलामीतले नव्हते. मी तुमले असं विचारच भाऊ, तरी देखील तुकोबाराय इथं येणं का मागता? त्याला विलक्षण लढवायचं होतं काय? मग त्याला इस्टेट गोळा करायची होती काय? ते माना पानाचे हापापलेले होते काय? समाजात माझे फोटो लावावेत, माझ्या फोटोची पूजा करावी, पाया पडावेत म्हणून तुकोबाराय इथं मृत्यू लोकात आली का? नाही. जळदी
आव्हान दिले, उद्धराया आले दीन जनांचा उद्धार व्हावा, त्यांचं कल्याण व्हावं. यष्टा तुंबडं पैसे जायला हो, कारण चक्री सुटी जायला आणि लांबन मग फेकाय त्या शब्द कळतात का नाही. ही चाहूल तुकोबारायांच्या कानी आली. समाज अज्ञानाच्या वाटेवर चाललाय. कलियुगामध्ये माणसं दगड धुंड सुद्धा पुजतील. काय नाही पुजणार माणसं कलियुगामध्ये, हे संत साहित्य सांगतंय. कलियुगाच्या शेवटच्या टोकाला लोक काय नाही पुजणार, कारण घराघरामध्ये कलह शिरेल, घराघरामध्ये रोग घुसेल, घराघरामध्ये अशांती शिरेल. त्यावेळेला प्रत्येक माणूस हा व्हायबल होईल, व्हायबल बेचैन अवस्था होईल. आणि त्यावेळेला आमच्यासारखे चोर लोक फुवाबाजी तुमच्या नसा पकडतील आणि तशा औषधाचा शोध घेते फवारे मारते. नक्की म्हणजे नक्की. सोडोनिया विठ्ठल बिल, 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 मुजताती दावल बिल, मुजताती दावल बिल, मुजताती दावल बिल, मुजताती दावल बिल, सोडोनिया विठ्ठल बिल, सोडोनिया विठ्ठल बिल, सोडोनिया विठ्ठल बिल, मुजताती दावल बिल, सोडोनिया विठ्ठल बिल, थोडं बोलूया आपण, मग पुढे थकूया. कारण 12ला आपणाला ना श्रीकृष्ण परमात्म्याला अगदी बच्चे जवळ रेटून आणायचं आपल्याला. दृष्टांत आठवला, उद्धराया आले दीन जना. कलियुगामध्ये प्रत्येक माणूस हा बेचैन झाला. ही चाहूल तुकोबारायांच्या कानावर आली. तुकोबाराय श्रीकृष्ण आहेत बरं का. ऐका, तुकोबाराय आहेत ना, हे आताचे 500 वर्षापूर्वीचे, हेच काही 10,000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण होते बरं. रामेश्वर भटका महादेवाच्या देवळात ना अशी ती नाली कोरलेली असते. दूध नासक होतंय, बसलेल्या लोकांना सुद्धा बसून देत नाही, एवढा सडलेला वास येतो. बघा तुम्ही जाऊ, दूध नासक होते, दुर्गंधी येते. 4-5 बाया मी या गावनी बोट नाही सांगत. उद्धराया आले दीन जना. संतांकडनं पावलं गेलं नाही रे. हेच तुकोबाराय, हे श्रीकृष्ण आज येणार आहेत. काय येतात, काय त्यांना गरज आहे. यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य षडगुण चक्रवर्ती भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्यांना काय मतलब या ठिकाणी यायची. काय करतात, का बाप दाखवता. वसुदेव माझा बाप आहे, देवकी माझी जननी आहे. का हो एवढी नाटकं करताय. देवा तुम्हाला आई पण आहे, तुम्हाला बाप पण आहे. देवा अशी नकानं बनवा बनवी करू. तू आईचा पण आणि बापाचा पण बाप. नवाला केवळ केवळ करे कानोबाचे तोडे. नवाला केवळ केवळ करे कानोबाचे तोडे. नवाला केवळ केवळ करे कानोबाचे तोडे. नवाला केवळ केवळ करे कानोबाचे तोडे.
तुम्हासनी नवल केवढे केवढे न कडे कानोबाचे पुढे आज योग आला म्हणून मी आता सांगून टाकतो. 4-5 महिला सकाळी सकाळी 5:30 5:15च्या दरम्यान अगदी म्हणजे नटून थटून, मी निंदा करत नाही, तुम्ही माझ्या आया, तुम्ही माझ्या बहिण्या, मी निंदा करत नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. आज सर्वज्ञ परमात्म्याचं अवतरण का या मृत्यू लोकांमध्ये आले? एवढा त्रास आमच्या बावलटांसाठी तुम्ही का येताय? अरे 2 बापाचं सुद्धा आम्ही तुम्हासनी म्हटलंय देवा. दुर्योधन दुःशासन म्हणत नव्हता काय? तो 2 बापाचा आहे, काय त्याचा ऐकताय देवा? आमच्यासाठी तुम्ही शिव्या पण खाल्ल्या, काहून तुम्ही आमच्यासाठी एवढ्या वेदना सहन केल्या? अरे भाग्यवान माणसांनी देवा तुम्हाला चोर देखील म्हटलंय, लबाड म्हटलंय, फाजील सुद्धा म्हटलंय. आमच्यासाठी हे धर्म मार्तंड तुम्हाला काय नाही बोललेत? आमच्या कानांनी हे सुनलेलं आहे देवा. तुमच्याकडे एवढी स्वतंत्र असून देखील सुद्धा अनंत ब्रह्मांडाचे मालक असून देखील तुम्ही या नास्तिक लोकांचं तोंड बघण्यासाठी, यांच्या अमंगळ बातम्या ऐकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी का आलात? 4-5 महिला सकाळी 5:15-5:30च्या दरम्यान सुंदरपैकी साड्या, माथ्याला गजरा, धन्याचा नावाचा कुंकू, सौभाग्याचं लेणं, हातामध्ये मस्तपैकी तांब्याचं पात्र, तो तांब्या, मस्तपैकी फुलं, मस्तपैकी दिवा वगैरे, अगदी उदबत्त्या, सगळं काही घेतलेलं नटून बाया आल्या आणि माझ्या अंगणात उभ्या राहिल्या. मी मनाघरनी गोड सांगत माझ्या अंगणात उभ्या राहिल्या आणि माझ्या बायकोला सांगतात, माय सुशीला, चांगलं महादेव बाबाला पाणी टाकायला आम्ही गलिमा उभ्या शेत. म्हणे बायको तीच वाट देखील राहील, ती कवा येते तुम्ही कवा निवसो. 17-10 वर्षा पुढे गेली. अशी साडी कर, तशी साडी कर, असा मेकअप कर, तसा मेकअप कर. 5:30 वाजता अगदी नटून थटून माझी बायको तयार. माझी मायला उंबऱ्याच्या असं म्हणजे ओसरीच्या उंबऱ्याच्या बाहेर बसलेली होती देवडीमध्ये. म्हातारा माणूस, झोप लागत नाही, ऐका, झोप लागत नाही, हाड कसा करतात. तरण्यापणी नवऱ्यानं झोडपलेलं ते आता म्हातारपणी सहन होत नाही. रात्रभर दुखतंय अंग, पेटाड नवरा. तरुणपणी त्याला दया नाही, माया नाही, ठेसलंय त्याने. राबली. म्हातारपणी झोप येत नाही. 3 वाजल्यापासून म्हातारी जागा असायची आणि 5:30 वाजता ही सुनबाई ते पात्र घेऊन ज्या वेळेला घरातनं बाहेर निघते त्यावेळेला मनी माय म्हणत अगदी बारीक आवाज काढते. बरं, मी खरं बोलते व्यासपीठावरून. मी मनी मायनी गोष्ट बारीक आवाजात बोलस. बरं बहीण सुशीला, तू आता महादेव बाबाला पाणी टाकायचं आहे आणि मग तू 8 वाजेपर्यंत यावं. मी माझ्या अर्धा कप चहा देश नाही, मला घर झोप करेल, तोपर्यंत मला धीर धरावणार नाही. हा तुम्ही मुंबई पडावशे, मुंबई पडावशे, जित्त राहायचं तुला कंचे लागावशे. तुला फुटक्यात कोच्यावर घ्यात बाया म्हणी कवडी वाटे किराणात केली मा बोरी पांढरी कथानी मरली नाही. म्हातारीला रडू माझ्या आईला. अरे बोरी पांढरी चांगला मर घ्या, तिला कथा देव दती घ्या, फुटे घ्यात का कोच्यावर घ्यात का बाया म्हणी वाटे किराणात महादेव बाबाला पाणी टाकाल. ही अडचण साफ करण्यासाठी माझ्या देवच्या तुकोबा राहायला आणि 10,000 वर्षापूर्वी माझ्या भगवान श्रीकृष्णाला अभंगाची पहिली ओळ. श्रीकृष्ण गोकुळी गोकुळी जन्माला, गोकुळी जन्माला, गोकुळी जन्माला, गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला, कृष्ण गोकुळी जन्माला.
मान्य श्रोतेजन हो नामधारकांनो, मला असं सांगा, धर्म का अधर्म हा जो चाललाय, आता तुम्हाला मी दृष्टांतानं सिद्ध करून दिलंय, हे जे काही चाललं धर्म का अधर्म, तुम्ही येडे नाही, माझ्या समोर बसलेले तुम्ही चालते बोलते देवाच्या रूपात, मी मगाशी बोललो तुम्ही राजहंस आहात, हे जे काही चाललंय आता या महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थान देशामध्ये कर्मकांड जे फोपावलंय, हा दृष्टांतानं मी तुम्हाला सिद्ध करून दिलंय. तुला क्वचित वेळात का दाखवत नाही का, मी माझं पाणी टाकायला चाललो, पाया वाटे धर्म का अधर्म, अधर्म अधर्म बुडविला धर्म, अधर्म झाला फार, बुडविला धर्म, अधर्म झाला फार, तुझ बिना भार मग आता, तुझ बिना भार मग आता, बुडविला धर्म, अधर्म झाला फार, बुडविला धर्म, अधर्म झाला फार, तुझ बिना भार मग आता, तुझ बिना भार मग आता. एक गोष्टीचा जर विचार केलाय, अशातलीच परिस्थिती त्यावेळेला देखील होती, नव्हती असं नाही, त्यावेळेला अशीच परिस्थिती होती. याच्यापेक्षा जास्त निपत्तर दर्जाची वागणूक लोकांना त्यावेळेला स्वीकारलेली आहे. द्रौपदीला बोलत होता दुःशासन, ऐका, द्रौपदीला बोलत होता दुःशासन, हे तुला 5 आहेत ना, 6वा स्वीकार. बोलले नाहीत का? धर्म का अधर्म, बुडविला धर्म, धर्म झाला फार. भरल्या सभे माई माऊलीला, भरल्या सभेमध्ये गावाच्या चौकामध्ये फरफटत आलं या दुःशासनाने. कधी येतील मनमोहना, कधी येतील मनमोहना, पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. ड्युटीवरून आलाय, घरात घुसलाय, पण मायने बोलत नाही. वसरीत बसलेली माय, मा तू जेवली का, तू अंग धुये का, तू कंबरच्या आतले दिनी का, मी तुला छटाकभर शेवलेलचे बारीक खाईलेस का. बोलला नाही पुऱ्या. मी माझी गोष्ट सांगतो, 4 वाजेपर्यंत आई लेकराची वाट बघते. सकाळी 6ला ड्युटीला गेलेला, सायंकाळी 4 पर्यंत आई वाट बघते, इकडनं येईन का, इकडनं येईन. जसा आला पायतन काढलं, घरात घुसला. दुसऱ्या दिवशी 6ला ड्युटीला निघाला, मायकडे बघत सुद्धा नाही. घरात गेला, ती बायको चहा बनवते, तो बी ढोसस, ती बी ढोसस. ओसरीत बसलेली माय बशा कवा ऐकायला येतात, हे कान निवती दिसारी, कान लावते कान, बशा वाचतील म्हणजे मनात तरी म्हणे मायने एक कप चहा द्या रे. तो पण ढोशी, ती पण ढोशी, मायला जीव कलवलं करस रे. त्या विषय सोडून अशी चांगली माणसं आजही आहे. तू कीर्तन संगीरा नाही का, काय संगीरा ना, जो मायले कपभर चहा देवाना ही श्री जाईल आहे ना, त्याला तू चांगलं कसं काय म्हणत. तुम्हाला गावमा रातभर राहणे भाऊ माले, मी मला खाना कसं काय खराब करू. तवाही अशातलीच माणसं होते. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, ओ आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. बाबा
मासने जिनं जन्म दिलाय, जिनं लालन पालन केलंय, लहानाचा मोठा केलाय, एवढे जवळचू असून देखील सुद्धा वंचित राहिली, इतरांचं काय धरून बसताय एवढं मासने सांगायचंय. आणि धर्माचं रक्षण व्हावं, धर्मावर आलेली ग्लानी झाली म्हणून त्या भगवंताचं कृष्ण गोकुळी जन्माला. आणि ज्या वेळेला जन्माला आला देवाला हत्यार उचलायचा प्रसंग तुम्ही आणला. देवाला हत्यार उचलायची गरज नाही, सुदर्शन आम्हीच करायला लावलं देवाला. नाहीतर बासरीवर भागलं असतं का नाही, याई बासरीवर भागलं असतं का नाही. कोणाची हत्या करावी, कोणाचा छेद करावा देवाला वाटलं असतं का. हत्या धरायचा प्रसंग आम्ही आणलाय देवाला. आणि ज्या वेळेला देवाला हत्यार उचललं, आत्याचा मुलगा होता शिशुपाल. कीर्तन आता आपलं सुटतंय, पटापटा देवटा. 5 मिनिटं बाकी आहेत फक्त. टाळकऱ्यांना पण ते 5 मिनिटाच्या आत ते एवढा दृष्टांत संपवतो. आत्याचा मुलगा होता शिशुपाल. शिशुपालानं शब्बर अपराध केले. पटापटा सांगतो मी. देवानं मुख झिडून घेतलंय, तोंडाला कुलूप लावलं. देव काही बोलला नाही. जाऊ द्या, आत्याचा मुलगा देव असतो, चुका करून देखील बोलू नका, बोलू नका. आत्याचा मुलगा देव असतो. बोला, आत्याचा मुलगा कोण असतो? नवऱ्याचा पाया पडती का? आत्याचा मुलगा देव असतो. देव या नात्यानं अखिल ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा कृष्ण गोकुळी जन्मला आणि या पावसाचा पायाला हात लावता. आज तरी सुधरील, उद्या सुधरील, परवा ज्याला सुधरील, रेंज मध्ये येईल. नाही ना, शेवटी देवाला आत्याकडे जावं लागलं. आत्याच्या पायाला स्पर्श केला. आत्याला सांगितलं, आत्या मी तुमचा भाता, माझा अधिकार तेवढा नाहीये, मी तुमच्या भावाचा मुलगा आहे. माझं येणं असं झालं, महाराजांना शिकवा, जरासंधाला शिकवा. काय केलं त्यांनी? 100 अपराध केले. माझी नालचकी केली त्यांनी. आत्या, माझ्या वडिलांची बहीण आहात, तुमचा सुपुत्र असल्यामुळं मी 100 अपराध सहन केलेत. आत्या आता सज्ज राहा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंगावर आपणाला फुलांची आणि उधळण करायची. मित्र भावानं उधळण करा, नक्की तुमचं कोटकोट कल्याण. गोपाल कृष्ण भगवान की जय. भजन करा. जरासंधाचे 100 अपराध सहन केले. आत्याबाईच्या कानावर बातमी घातली आणि बातमी घातल्यानंतर आत्या 100वर 1 अपराध जर चढला याले मी आडवा फाडीन. आणि देवानं फाडण्याचा विचार केला आणि बातमी जरासंधाच्या कानापर्यंत पोहोचली. मित्र, जरासंध भयभीत झाला की माझा दुश्मन, माझा वैरी, माझा शत्रू आणि या हिंदुस्थानामध्ये जन्माला आलाय वाटतं. त्यावेळेला दुष्टा चढका सुटला. होता कृष्णाचा अवतार, कुमारी